नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. थंडीचे दिवस चालू झालेले आणि थंडीच्या दिवसामध्ये महाराष्ट्र दर्शन व्हेज थाळीमध्ये आज आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बनवली जाणारी उडदाची आमटी, चण्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात, लसणाचा ठेचा, कोथिंबीरची चटणी आणि हलकी फुलकी पचायला सगळेच जण ज्वारीची भाकरी खातात. ज्वारीची भाकरी, उकडलेला भात आणि तोंडी लावायला सालेड असं आपली साधीची थाळी असणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिला आपण इथे उडदाची आमटी बनवून घेण्यासाठी 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली. डाळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आणि शिजवतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे डाळीमधला चिकटपणा आणि जो आळणेपणा असतो तो कमी होतो. अगदी 6-7 शिट्ट्या घेऊन आपल्याला ही डाळ चांगली मऊसूत शिजवून घ्यायची, कारण उडदाची डाळ ही शिजायला जरासा कडक असते. तर इथे आपण डाळ शिजायला लावलेली आहे आणि डाळ शिजेपर्यंत आपण इथे वाटण करून घेणार आहे आमटीसाठी. काही भागाने वेगवेगळ्या पद्धतीने आमटी बनवली जाते, पण सरस भागामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर हिरवीगार अशी उडदाची आमटी खूप छान लागते. इथे मी आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आमटी आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे मिरच्या घ्यायच्या आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपल्याला जिरे यामध्ये घालायची आणि हे पाणी न घालताच आपल्याला हे वाटण कोरडं वाटून घ्यायचं. कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला वाटणातच घालायचा. कढीपत्ता वाटणात का घालायचा? कारण आपण जर तसा कढीपत्ता घातला तर तो काढून फेकून दिला जातो, पण जर असा वाटण करून घातला तर आमटीला कलरसुद्धा हिरवागार येतो आणि कढीपत्ता फेकलासुद्धा जात नाही. थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला ही पेस्ट इथे करून घ्यायची. अशा पद्धतीने एकदम हिरवंगार असं आपल्या इथे वाटण करून झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. वाटण आपलं बनवून झालेलं आहे. डाळसुद्धा आपली तिथे 5-6 शिट्ट्यांमध्ये शिजली गेलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊसूत डाळ शिजल्याच्या नंतर आपल्याला तेल घालायचं एका पातेल्यामध्ये. जिरी मोहरीचा तडका द्यायचा. त्यामध्ये घालायचं हिंग घालायचं आपल्याला. जेव्हा आपण उडदाची आमटी बनवतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये हिंग आवर्जून घालायचं. हळद आपल्याला घालायची आणि केलेलं हिरवं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. शक्य असल्यास तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये घाला. परत तुम्हाला कढीपत्ता घालायचा असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा यामध्ये परत घालू शकता आणि चांगले व्यवस्थित आपल्याला मसाला इथे तेलामध्ये हलवून घ्यायचा. मसाला आपल्याला मात्र तेल सुटेपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा, कारण आपण सगळा इथे कच्चा मसाला वाटून घेतलेला आहे, कुठेही परतलेला नाही आहे. त्यामुळे चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर शिजवलेली डाळ जरासा मिक्सरला फिरून घ्यायची आणि मग आपल्याला यामध्ये घालायची. त्यामुळे काय होतं, आमटीला घट्टपणा चांगला येतो आणि आमटीची चवसुद्धा जी असते ती खूप छान लागते. डाळ आणि पाणी एकीकडे अजिबात होत नाही, घट्टसरपणा येतो. पाणी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. लक्षात ठेवा की आपण शिजवताना सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलं होतं आणि व्यवस्थित अशी आपल्याला त्यामध्ये हलवून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता अगदीच हिरवागार असा कलर आलेला आहे. मीठ घातल्याच्या नंतर आमटीला चांगली खळखळून अशी उकळी आपल्याला येऊन द्यायची. कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि उकळी आल्याच्या नंतरही आपल्याला 5-6 मिनटं ती उकळती ठेवायची, म्हणजे मसाला आणि डाळ चांगली शिजली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार अशी आपली उडदाची आमटी बनवून तयार झालेली आहे. इथे आमटीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. उकळी आल्याच्या नंतर आपण इथे घेणार आहे मिरचीचा ठेचा आणि कांद्याच्या पातीची भाजी आपल्याला इथे बनवून घ्यायची. तर आमटी साईडला ठेवून देऊया आणि आपण पुढची रेसिपी इथे बघूया. मिरचीचा ठेचा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात खाल्ला जातो, पण तुम्ही कधी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेला असाल त्या भागामध्ये तर तिथं एकदम तिखट असा मिरचीचा ठेचा खाल्ला जातो, पण बनवण्याची पद्धत मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, जिरी यामध्ये घातलेली आहे, एक अर्ध लिंबू पिळून घेतलेले आणि मीठ आपल्याला यामध्ये घालायचं. मिठामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण शिजून घ्यायचं आहे. पाणी मी यामध्ये घातलं, झाकण ठेवायचं आणि आपल्याला लसूण, मिरच्या, जिरी आपल्याला इथे शिजून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता
लसूण आणि जिरे चांगले शिजले गेलेले. त्यानंतर आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने मॅचरने म्हणा किंवा तांब्याने सुद्धा तुम्ही इथे किंवा खलबत्त्यात घालून सुद्धा तुम्ही इथे कुटू शकता. पण इथे आपण मॅचरने किंवा तांब्याने सहज होऊ शकतात, कारण आपला लसूण आणि मिरच्या इथे शिजल्या गेलेल्या आहे. मॅचरने आपल्याला लसूण आणि मिरच्या चांगल्या टेचून घ्यायच्या. या पद्धतीने तुम्ही इथे बघताय की मी चांगला टेचून घेतलेला आहे. एक जीव असं आपल्याला लसणाचा आणि मिरचीचा करून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं. 1-2 चमचे आपल्याला छोटेसे तेल आपल्याला घालून 1 मिनिट आपल्याला ठेचा चांगला परतून घ्यायचा. पण त्या अगोदर लसूण आणि मिरची आपल्याला चांगली ठेचून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. आणि तेल घातलं की साधारणतः 1 मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातला जो कचवटपणा असतो पाण्याचा तो आपल्याला इथे मोडून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपला इथे मिरचीचा ठेचा सुद्धा बनून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण कांद्याची पात बनवून घेणार आहे. हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये कांदे सगळीकडे लावले जातात. प्रत्येकाच्या शेतामध्ये कांद्याची पात ही उपलब्ध असते आणि थंडीच्या दिवसामध्येच कांद्याची पात विशेष करून खायला आपल्याला भरपूर भेटते. तर मी इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेले. कवळे कांदे सुद्धा आपल्याला त्यामध्ये चिरून घ्यायचे. त्यानंतर तेल घालायचं, जिरीचा तडका द्यायचा, हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा. लसूण आणि मिरच्या थोड्याशा परतल्या की चण्याची डाळ आपल्याला यामध्ये घालायची. आता चण्याची डाळ जर तुम्हाला झटपट भिजवायची असेल तर गरम पाण्यामध्ये भिजवायची आणि तासभर ठेवायची. लगेच पटकन भिजली जाते. नाहीतर संध्याकाळची भिजत घालायची, सकाळी लगेच भाजीसाठी वापरायची. असंही तुम्ही इथे करू शकता. डाळ परतून घेतली, कांद्याची चिरलेली पात घालायची, चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. व्यवस्थित भाजी आपल्याला खालीवर मिक्स करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता. आता हिरवीगार कधी कधी काय होतं, आपण झाकण ठेवलं की भाजीचा रंग जो असतो तर हिरवा न राहता थोडासा पिवळसर बनतो. तर त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला आपल्याला फक्त 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटानंतर कांद्याची पात पटकन शिजली जाते. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर मात्र आपल्याला झाकण अजिबात नाही ठेवायचं. झाकण न ठेवताच आपल्याला भाजीमधलं पाणी जे असतं ते आटून घ्यायचं. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं, भाजीचा जो कलर असतो तो पिवळसर किंवा काळपट न होता हिरवागार राहतो. तर तुम्ही ते पुढे तुम्हाला बघायला भेटेलच की भाजीचा कलर अजिबात बदललेला नाही, एकदम हिरवागार असं झालेला आहे, कोरडी झालेली. कांद्याची पातीची भाजी बनवताना शक्यतो थोडासा तेलाचा वापर जास्त करायचा. भाजी बनवून तयार झाल्याच्या नंतर आपण इथे उकडीचा भात लावून घेणार आहे. साधा मी इथे इंद्रायणी तांदळाचा भात लावणार आहे. तांदूळ 1 वाटी घेऊन स्वच्छ धुवायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून तांदूळ जेव्हा आपण इंद्रायणी घेतो तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, म्हणजे भात मोकळा होतो आणि जास्त चिकट होत नाही. अगदीच 3 शिट्ट्या घेऊन आपला भात इथे शिजून घ्यायचा. तोपर्यंत आपण इथे भाकरी बनवून घेणार आहे. ज्वारीचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. आता ज्वारीची भाकरी बनवताना शक्यतो ती थोडीशी पातळ बनवायची, म्हणजे गरमागरम असताना एकदम चपातीसारखी लागते. तर मी इथे असं पीठ आपल्याला उंडा पसरून घ्यायचा पिठाचा आणि परातीतच मी भाकर थापून घेते. जर तुम्हाला परातीत भाकर थापायला जमली नाही तर पळपाटावरती तुम्ही थापू शकता. तर इथे झाली आपली भाकरी बनवून. तवा गरम झाला की भाकरी घालून घ्यायची, पाणी लावायचं. आता इथे आपल्याला पाणी लावलं की काय करतो आपण, एक चूक करतो, पाणी लावलं की लगेच भाकरी उलटली जाते. त्यामुळे काय होतं, लगेच भाकरी उलटली की भाकरी तव्याला ओलली असल्यामुळे लगेच चिटकून राहते किंवा तव्याला सुद्धा डाग पडतात, भाकरीला डाग पडतात. तर पाणी थोडंसं सुकून द्यायचं. थोडीशी ओलसर राहिली की भाकरी उलटायची, अजिबात डाग पडत नाही, तव्याला भाकरी चिटकत नाही आणि व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला अशी भाकरी भाजून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता एकदम भाकरी अशी फुगलेली आहे, चपातीसारखी एकदम मऊ लुसलुशीत झाली. आता थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते, पण कधी कधी कुणाला बाजरीची भाकर पचत नाही किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे खाल्ली जात नाही. तर हलकीशी ही आपली ज्वारीची भाकरी सगळीकडेच खाल्ली जाते. तर इथे आपण थाळी बनवून घेतलेली आहे. उकडीचा भात, हिरवीगार अशी उडदाची आमटी, चणा डाळ घालून केलेली कांद्याची पात, मिरचीचा ठेचा. इथे मी कोथिंबीरची चटणी वाटून घेतलेली आहे, जी आपण उडदाच्या डाळीला मसाला वाटला तीच चटणी मी इथे घेतलेली आहे.
बेसन पिठाचं धिरडं मी इथे बनवून घेतलेलं आहे. धिरडंही सोपंच आहे आणि ज्वारीची गरमागरम भाकरी आणि तोंडी लावायला कांदा, टोमॅटो. उडदाची आमटी जेव्हा असते तेव्हा काही नसलं तरी मिरचीचा ठेचा आणि कांदा तोंडी लावायला आवर्जून असायला लागतो.